नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दणका दिलाय। आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले। नाबार्डच्या तपासीत गंभीर त्रुटी आढळल्या होत्या। त्यानंतर केंद्रीय बँकेने नाशिकमधील बँकवर कारवाई केली। या कारवाईमुळे आता लाभांश वाटप, देणग्या आणि मोठ्या खर्चांवर बंधने येणार आहे। तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारकडून जी रक्कम मिळणार आहे त्याविषयी चर्चा सुरू झाली आहे। कर्जमाफीचा जिल्हा बँकेला 500 कोटींचा बूस्टर डोस मिळणार आहे। या कारवाईने त्यावर काही परिणाम होणार का याची सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान नाबार्डच्या तपासणीत बँकेच्या कारभारात गंभीर त्रुटी आढळल्या। त्याचा अहवाल सोपवण्यात आला। त्यानंतर जिल्हा बँकेवर ही धडक कारवाई करण्यात आली। जिल्हा बँकेला 15 लाखांवरील मोठ्या ठेवींच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आलाय। 6 महिन्यात पुनरुज्जीवन आराखडा सादर करण्याचा आदेश देण्यात आला। तोट्यातील शाखांचे विलिनीकरण किंवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आणि एकच खळबळ माजली। जिल्हा बँकेच्या अनेक शाखा जिल्ह्यावर आहेत, त्यातील काही तोट्यात आहे। आता या शाखा बंद होणार असल्याने कर्मचाऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला। कर्मचाऱ्यांना आता बदलीच्या ठिकाणी जावे लागणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे। अनेक जिल्हा बँकेची अशीच अवस्था आहे। बँकेची शाखा अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे। जिल्हा बँकांना मोठ्या बूस्टर डोसची गरज आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।